नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि जर्मनी यांच्यात शिक्षण, कृषी, व्यापार, अन्नधान्य, सुरक्षा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांमधल्या 18 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. भारतातून निर्यात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय संघानं घातलेली बंदी उठवण्याकरता भारताची जर्मनीकडे पाठिंब्याची मागणी. मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा. रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्र सरकारची तत्वतः मान्यता. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, 4 जवानांना हौतात्म्य. मुंबईत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, राज्यपालांची राज्य सरकारला सूचना. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 565 अंकांची उसळी घेऊन गाठला गेल्या महिनाभरातला उच्चांक. औषधशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार 3 संशोधकांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 93 धावांचं आव्हान. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारत आणि जर्मनी यांच्यात आज शिक्षण, रेल्वे, कृषी, व्यापार, अन्नधान्य सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये 18 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत भेटीवर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या आंतरसरकारी बैठकीत करारांचं आदानप्रदान करण्यात आलं. जर्मनीचं अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भारताचा कौशल्य विकास यांची सांगड घालून प्रगतीची वाट धरता येईल अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. भारताच्या आर्थिक परिवर्तनात जर्मनीचं मोठं योगदान असेल असंही मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. तर विकास सहकार्यासाठी भारत हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्र असल्याचं मर्केल म्हणाल्या. आपल्या भारत दौऱ्यात अँजेला मर्केल आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बंगळुरू इथं काही उद्योगविषयक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भारतातून निर्यात होणाऱ्या वांगी, कारली, पडवळ आणि इतर भाज्यांवर युरोपीय संघानं घातलेली बंदी उठवण्याकरता भारतानं जर्मनीकडे पाठिंबा मागितला. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी या संदर्भात जर्मनीच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करून ही मागणी केली. रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीनं आज तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे आता मुंबई ते कोकण हा जलद आणि किफायतशीर सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसंच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला प्रकल्पाच्या शिखर समितीची पहिली बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. देशातल्या प्रमुख 12 बंदरांच्या विकासासाठी केंद्र सरकार 70,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात बंदरांचा हातभार मोठा असल्याचं ते म्हणाले. या बैठकीला केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती, इतर केंद्रीय मंत्री, सागरी किनारा लाभलेल्या 14 राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व केलं. राज्यानं आपलं बंदरविषयक धोरण तयार केलं असून येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता दिली जाईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. सागरमाला प्रकल्पाचा मूळ उद्देश बंदरांवरील वाहतुकीला गती देण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून बंदर आधारित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विकासाला चालना देणं हा आहे. या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली. महागाईचा दर स्थिर आणि आटोक्यात राखण्यासह शाश्वत आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय वित्त सचिव रतन वटल यांनी दिली आहे. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास आणि महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांच्याबरोबर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी होऊन ती 3.9% राखण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास वटल यांनी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 7.5% जास्त राहील अशी अपेक्षाही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली.
कमी महागाई दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या वस्तूंच्या किमती या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी ही धोरणात्मक संधी असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं। केंद्र सरकारची सुवर्ण रोखे मुद्रा योजना पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले। प्रत्यक्ष कर वसुली जरी कमी झाली तरी अप्रत्यक्ष कर वसुलीचं नियोजित उद्दिष्ट गाठता येईल असा विश्वास महसूल मंत्रालयाचे सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केला। काळ्या पैशाच्या ऐच्छिक घोषणेच्या योजनेअंतर्गत 90 दिवसांच्या कालावधीत 4147 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांची घोषणा झाल्याची माहिती त्यांनी दिली। जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या 4 जवानांना आपले प्राण गमवावे लागले। या परिसरातल्या हाफरुदा जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला। जंगलात किती दहशतवादी लपले आहेत हे अद्याप कळलं नसून काल रात्रीपासून सुरू झालेली शोध मोहीम आणि चकमक खूप वेळ सुरू होती। काल रात्री याच परिसरातल्या लोलाब इथं सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला असून घटनास्थळावरून एक AK-47 रायफल ताब्यात घेण्यात आली आहे। मुंबईतल्या इंदू मिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं। डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक कसं असावं या संदर्भात या समितीनं यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। समितीच्या वतीनं याबाबत आराखडा तयार केला असून त्याचाही विचार करावा अशी मागणीही शिष्टमंडळानं यावेळी केली। मुंबईत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी तसंच उपनगरीय स्थानकांवरची स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फिरती यंत्रणा निर्माण करावी अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली आहे। 13 वर्षांपासून लोकसहभागातून स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या स्वच्छतागृहाला आज राज्यपालांनी भेट दिली। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एक विस्तृत आराखडा तयार करावा असंही ते म्हणाले। तसंच स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरता शासनानं सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य, कल्याण आणि निवारा या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं। नीरा भीमा आणि भीमा सीना या प्रकल्पातल्या प्रलंबित जलजोडण्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत। दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या मराठवाडा विभागातल्या जलसंवर्धन कामांचा आढावा घेतल्यानंतर आज त्यांनी हे आदेश दिले। मराठवाड्याच्या वाट्याला कृष्णा खोऱ्याचं 23.66 TMC पाणी मिळणं अपेक्षित असलं तरी रखडलेल्या प्रकल्पांमुळे मराठवाड्याला 7 TMC पाणी कमी मिळतं। हे पाणी उपलब्ध झालं तर मराठवाड्यातली 33,945 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही वाढतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। याचा लाभ मुख्यत्वे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला होणार आहे। मराठवाड्याला त्याच्या वाट्याचं पाणी मिळवून देण्यासाठी अंदाजे 4,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी उभारण्यासाठी काय करता येईल याबद्दल उपाययोजना सुचवाव्यात असं मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मालवाहतूकदारांनी आपला संप मागे घेतला आहे। सरकारनं सध्याची टोल पद्धत बंद करायला नकार दिल्यानं ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस या मालवाहतूकदारांच्या सर्वोच्च संघटनेनं संप पुकारला होता। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज बोलणी केली। मालवाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल्यानंतर 5 दिवस सुरू असलेला संप आज मागे घेण्यात आला। यासाठी एक समिती नेमण्यात आली असून वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत ही समिती आपला अहवाल 15 डिसेंबरपर्यंत सादर करेल असं गडकरी यांनी सांगितलं। देशात महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुकीत अग्रेसर आहे। राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून महाराष्ट्राला संपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचं शासनाचं ध्येय आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं। मुंबईत CIIच्या वतीनं आज महाराष्ट्र मिशिगन जागतिक औद्योगिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। मिशिगन आणि महाराष्ट्र यांच्यात वाहन निर्मितीच्या क्षेत्रात भागीदारी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही ते म्हणाले। तसंच राज्यात गुंतवणूक करण्यास तयार असलेल्या अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना शासन सहकार्य करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या परिषदेला उद्योग जगतातले अनेक मान्यवर उपस्थित होते।
राज्यात डिसेंबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या 8 ऑक्टोबरपासून मतदारांना नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत या संदर्भात माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मतदार जागृती मोहीम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2017 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महापालिकेनं मतदार नोंदणी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त श्रीनिवासन यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी मुंबईकर नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. 1 जानेवारी 2016 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना मतदार यादीत आपली नावं नोंदवता येतील. तसंच दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावं यादीतून वगळण्याची सुविधा या कालावधीत उपलब्ध होणार आहे. त्याकरता महानगरपालिकेनं विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाची सोय केल्याचं श्रीनिवासन म्हणाले. राज्यातल्या भाजपा शिवसेना महायुती सरकारच्या वर्षपूर्ती महोत्सवाच्या खर्चासाठी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर केलेली करवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. करवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज मुंबईत बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं नांदेडमध्ये धरणं आंदोलन केलं. माजी मंत्री आमदार डी.पी. सावंत आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी यावेळी टीका केली. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणांसह वाशिम जिल्ह्यातही आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त दाखवून सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे असं म्हणत जिल्हा काँग्रेस समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गेल्या 10 वर्षात 502 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यामध्ये गडचिरोलीतल्या 483 नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 29 ऑगस्ट 2005 मध्ये सुरू केलेल्या या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत 2013 मध्ये 49, 2014 मध्ये 40 तर 2015च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 25 अशा गेल्या 2.5 वर्षातल्या एकूण 114 नक्षलवाद्यांसह 10 वर्षात आतापर्यंत 502 नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. आत्मसमर्पित नक्षलवादी विविध कामं करून रोजगार मिळवत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. देशात कमी पावसामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे. केंद्र सरकारनंही आता भूजल विकास आणि व्यवस्थापनाचा कायदा केला आहे. या कायद्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यात येईल. पाण्याचं योग्य व्यवस्थापन हाच पाणी प्रश्नावर महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. जलव्यवस्थापनाची आखणी सरकारनं करायची असते हे खरं, पण त्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकानंही केली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांना पिण्यासाठी पाणी मिळायला हवं असेल तर आज आपण प्रत्येकानेच पाणी जबाबदारीनंच वापरलं पाहिजे. म्हणूनच जलव्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात सर्वंकष अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. अतुलजी नमस्कार. नमस्कार. आमच्या 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आपण नेहमी बघत असतो पर्जन्यमानानुसार आपल्याकडची परिस्थिती नेहमी बदलत असते आणि ही समस्या दरवर्षीची आहे. आपण म्हणतो नेहमीची येतो मग पावसाळा, त्याप्रमाणे तर आपल्याकडची म्हणजे आपल्या भारत देशातली जलव्यवस्थापनाची जी प्रणाली आहे ही काळानुरूप आहे का, आणि बदलत्या हवामानानुसार या जलव्यवस्थापनाच्या प्रणालींमध्ये काही बदल करावेसे वाटतात का? आपली जलव्यवस्थापन प्रणाली ही अजिबात काळानुरूप नाहीये आणि ती प्रगतही नाहीये. अच्छा. ती अतिशय जुनाट पद्धतीची आहे. आणि याचं मुख्य लक्षण काय की कोणे एकेकाळी ब्रिटिशांच्या काळात आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो एक वेगळा निकष होता त्यानुसार पाणी हे कोणी कोणी बघावं तर शेती, उद्योग, पिण्याचं पाणी, ऊर्जा आणि प्रदूषण असे 5 विभाग करून प्रत्येकाचा कार्यक्रम वेगळा, अग्रक्रम वेगळा आणि हे एकाच वेळेला त्याला सांभाळतात आणि त्यामुळे कोणालाही नीट लक्ष देता येत नाही. हवामान बदलाच्या काळामध्ये या सगळ्यांना एकत्र बसवलं पाहिजे. अच्छा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हवामान बदल म्हणजे काय
तर वर्षाचे तास असतात हम्म. 8,760. बरोबर. आणि पूर्वी 100 तास पाऊस पडत असे, ते पाणी आपण वर्षभर वापरायचे. आता ते सुद्धा कमी होऊन कुठे 40 कुठे 30 तासामध्ये सगळा पाऊस पडतो. बरं. हा पाऊस आपल्याला साठवायचा जर असेल तो कुठे तो भूगर्भात साठवला पाहिजे खडकाच्या योग्यतेनुसार, आणि कुठे तो जमिनीवर साठवायचा, यासाठी हे सगळे 5 विभाग अधिक भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी एकत्र बसून जर ठरवलं तरच आपण योग्य पाणी व्यवस्थापन करू शकणार आहोत. नाहीतर आता ज्या सध्याच्या गतीनं प्रत्येकाचे अग्रक्रम वेगळे असल्यामुळे पाणी व्यवस्थापन अतिशय वाऱ्यावर सोडल्यासारखं आहे. आणि त्याच वेळेला नद्यांचं आपण जे व्यवस्थापन करतो ते सुद्धा खोरेनिहाय नाहीये. नदी काय हवा काय याला पर्यावरणाच्या सीमा अजिबात नसतात, भौगोलिक सीमा असल्या तरी. त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्यांचा समग्र विचार करू, तुकड्या तुकड्यांना नाही, असं जेव्हा करायचं ठरवू, त्यावेळेला आपल्याला पाणी व्यवस्थापनाकडे जरा एका पुढच्या टप्प्यानं जाता येईल जिथं प्रगत देश आधीच गेलेले आहेत. बरं. आजची आपण परिस्थिती बघतोय, पर्जन्यमान आजचं जर बघितलं तर परिस्थिती अशी आहे की पुढच्या मान्सूनपर्यंत दुष्काळाची धग आपल्याला आतापासूनच जाणवायला लागणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी उन्हाळा याची वाट बघायची गरज नाहीये. तर तेव्हा या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी, ही दुष्काळाची धग कमी होण्यासाठी आतापासून आपण पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं? एक नक्की आहे की एल्निनो बद्दल असं आता सांगितलं जातं की कदाचित हा एल्निनोचा परिणाम पुढच्या म्हणजे 2016च्या ऑगस्टपर्यंत येऊ शकतो. बरं. आणि त्यावेळेला आपलं होतं असं की ऐन वेळेला आपण काय करायचं, मग फक्त बोरवेल घेणं आणि टँकर घेणं याच्या पलीकडे आपलं नियोजन जात नाही. परंतु यावेळेला जे जलयुक्त शिवार अभियान मराठवाड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी सहभाग करून केलेलं आहे, हे याची व्याप्ती वाढवली पाहिजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, ब्रिटिश येईपर्यंत भारतातलं व्यवस्थापन पाण्याचं हे विकेंद्रित पद्धतीचं होतं, ते तलावांनी केलं जात होतं. बरं. आणि नंतर आपण केंद्रित पद्धतीने करायला लागलो. पण त्या धरणामध्ये 5-5 वर्ष जर पाणी साठत नसेल तर अशा वेळेला आपण पुन्हा एकदा डॉक्टर पिशोर्थी हे खूप मोठे भूगर्भ शास्त्रज्ञ होते, त्यांनी 1985 साली असं सांगितलं होतं, आपल्याला 100 मीटर रुंद, 100 मीटर लांब आणि 10 मीटर खोल असे जर तलाव केले तर कित्येक गावांची तहान भागू शकेल आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकेल. अच्छा. या पद्धतीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला आखावे लागतील. आपण ज्या कूपनलिका घेतो, बोरवेल घेतो, त्यातल्या काही कूपनलिका या अभयारण्यासारख्या राखून ठेवल्या पाहिजेत इमर्जन्सीमध्ये, युद्धजन्य प्रसंगामध्ये. असे काही आपण जर उपक्रम केले आत्तापासून तरच आपण त्या पुढच्या जूनपर्यंत, जुलैपर्यंत पाणी आपण टिकवून धरू शकतो. बरोबर. पाण्याचं अभयारण्य, तुम्ही आता ही संकल्पना सांगली, फार छान वाटली ऐकताना. आता याच्यामध्ये मला एक सांगा की पाण्याच्या वापरानुसार आपल्याला नियोजन कसं करता येईल? म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केला की आपण अमुक अमुक पदार्थ शिजवला तर त्याला एवढं एवढं पाणी लागतं, अमुक अमुक गोष्ट केली तर त्याला एवढं एवढं पाणी लागतं. त्यानुसार त्याचं नियोजन कसं लोकांना ठरवता येईल? ही संकल्पना अशी आहे ज्याला व्हर्च्युअल वॉटर कंटेंट म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष आपण एखादी वस्तू, त्याला पाण्याच्या पाऊलखुणा असंही म्हटलं जातं. म्हणजे 1 लिटर दूध तयार करायचं असेल तर साधारणपणे 1000 लिटर पाणी लागतं. हॉलंडमध्ये ते 600 लागत असेल, आपल्याकडे कुठे 1000 कुठे 1200 लागतं. म्हणजे त्या जनावराला लागणारं पाणी आणि मिळणारा चारा यातनं जे पाणी लागतं ते काढलं तर आपण प्रत्येक गोष्टीतलं, म्हणजे 1 कप कॉफी, 1 किलो तांदूळ, 1 किलो तांदळाला साधारणपणे 3000 लिटर पाणी लागतं. 1 किलो मांस तयार करायला 10,000 लिटर पाणी लागतं. हे पाहून आपण त्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी काटकसर कशी करता येईल असं जर संशोधन करायला लागलो, जे प्रगत देशात विशेषतः इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातंय, तर आपली कार्यक्षमता चांगली होणार आहे. या दृष्टीनं संशोधकांना कामाला लावणं हे आत्ता अत्यंत आवश्यक आहे. कारण या सगळ्या मार्गाने आपण प्रयत्न केला नाही आणि कल्पकता वापरलं नाही, विज्ञान तंत्रज्ञान वापरलं नाही तर आपल्याला पाणी पुरणार नाही. मला वाटतं अतुलजी, आपण जलव्यवस्थापनाबद्दल बोलतोय. जलव्यवस्थापनाचे 2 प्रकार म्हणता येतील, एक ग्रामीण जलव्यवस्थापन आणि शहरी जलव्यवस्थापन. कारण त्याचं असं आहे की शहरामध्ये आपण राहतो, पण शहराला जो पाणी पुरवठा होतो तो ग्रामीण भागातल्या धरणांमधून शक्यतो होत असतो. तर आपल्याकडचं शहरी भागातलं जलसंवर्धन जे आहे ते प्रगत आहे का? काही शहरी जलव्यवस्थापन सुद्धा काही अपवाद आपल्याला करता येणार नाही. साधारणपणे भारतातल्या सर्व पाणी व्यवस्थापनामध्ये शहराला जे पाणी पुरवलं जातं ते पाणी धरणापासून शहरापर्यंत, घरापर्यंत येत असताना जवळजवळ 50 ते 60% गळती होते. आपले सगळे नेते, अधिकारी हे प्रगत देशात जाऊन येतात, ते सिंगापूरला जातात, ते लंडनला जातात, तिथं काय पाहतात हे कळत नाही, पण तिथे फक्त 10% पाण्याची गळती असते. आपण हे कधी करणार आहोत?
या दृष्टीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, पाण्याला मीटर लावणं हे अतिशय आवश्यक आहे. युरोपमध्ये तर पाण्याला 2 मीटर असतात, म्हणजे येणारं पाणी सुद्धा तुम्हाला स्वच्छ पाणी मिळतं, ते मीटरवर मिळतं, आणि तुमच्या घरातनं जाणारं सांडपाणी त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करायची असते, त्याच्यावर पण मीटर लावलं जातं. आपल्याकडं 2 पाईपलाईन्स करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सांडपाणी एकातनं जाईल आणि दुसऱ्यातनं मळ पाणी, स्वेज वॉटर जाईल. हे जर केलं तरच आपण सांडपाण्यावर पुनःप्रक्रिया, शुद्धीकरण करून ते पुन्हा वापरू शकू, जे अनेक देशांमध्ये वापरलं जातं. दरवेळेला तुम्ही 60% पाणी गाळणार आणि पाणी नव्यानं घेणार, हे पुढच्या काळामध्ये शक्य होणार नाही. आणि काळानुरूप आपण जर कार्यक्षम राहिलो नाही तर आपल्याला पाण्याचं इतकी वानवा होणार आहे की आपण दरवेळेला बघतोच की किती महाग पाणी आपल्याला मिळतं. ते या पद्धतीने आपल्याला सगळं ते सहन करणं भाग आहे. बरोबर. अतुलजी, तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केलात की आपले राजकीय नेते वेगवेगळ्या प्रगत शहरांना भेटी देतात आणि त्यानुसार मग ते सगळं तंत्रज्ञान आपल्याकडे आणून पाहतात वगैरे असं. पण याच्यामध्ये मला एक सांगा की आपल्याकडे सरकारनं काही कायदे पण केलेले आहेत, म्हणजे भूजल व्यवस्थापनासारखे. त्या कायद्यांचं काय, त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी होते किंवा काय काय म्हणता येईल? हा कायदा झाला, पण त्याची अंमलबजावणी इथून पुढे करणार असं ते म्हणतायत. आणि भूजल कायदा हा अत्यंत आवश्यक आहे करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. विशेषतः काय होतं, आपल्याकडं एकंदरीतच आपलं पाणी धोरण हे गरिबांच्या, शेताच्या आणि गावांच्या विरोधातले. त्यामुळे शहरांना पाणी अतिशय स्वस्तात मिळतं. आता मुंबईला जे पाणी मिळतं ते घरापर्यंत जेव्हा पाणी येतं 1000 लिटर, त्याचा खर्च साधारणपणे 25 ते 30 रुपये असतो, पण मुंबईकर तेवढा देत नाहीत. लातूर किंवा सोलापूर मधली हीच परिस्थिती आहे. आपण शहरातले लोक प्रत्यक्ष तेवढा पैसा देत नाहीये. ही जी सबसिडी आपल्याला मिळत असते, आणि त्याच वेळेला जेव्हा आपल्याला पाणी मिळत नाही तेव्हा आपण अधिक खोलवर जाऊन पाणी घेतो. त्यातही विशेषतः ह्या दारू करणाऱ्या कंपन्या, शीतपेय करणाऱ्या कंपन्या यांना अतिशय नगण्य भावामध्ये पाणी दिलं जातं. हे आपल्याला रोखावं लागणार आहे. याची सुरुवात यासाठी झालेली आहे की खूप खोलवर जाऊन जेव्हा तुम्ही पाणी घेता तेव्हा बाकीच्या भागावर अन्याय करता. यावर जोपर्यंत तुम्ही शिक्षा करणार नाही तोपर्यंत आपल्याकडचा पाण्याचा गैरवापर आणि पिळवणूक थांबणार नाही. सर, आपण बघितलंय की पाण्याचा जास्तीत जास्त वापर हा शेतीसाठी केला जातो शेतकऱ्यांकडनं. तर मला एक सांगा की आताचं जे बदलतं हवामान आहे, बदलतं पर्जन्यमान आहे, यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पद्धतीमध्ये, पीक लागवडीमध्ये आणि एकंदर जी त्यांची जलसिंचनाची पद्धती याच्यामध्ये कशा प्रकारे बदल करायला हवा? या बाबतीमध्ये मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी बदल करण्याच्या पेक्षा आपल्या कृषी खात्यांनी उत्तम वाण तयार करणं आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेमधल्या जेनिफर थॉम्सन बाई या 85% कोरड्या मातीमध्ये येईल असा मका शोधतात. आपल्याकडे पण जेनेटिक मॉडिफिकेशन करताना जर आपण असा विचार केला की अतिशय कमी, म्हणजे 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा ताण सहन करणारा जर आपण ज्वारी, बाजरी, गहू तयार केला तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना असणार नाही आणि त्यामध्ये हवामान बदल हा मुद्दा येणार नाही आणि त्यासाठी देशाच्या आणि राज्याच्या प्रमुखाचं त्याला एक अधिक्रम असणार नाही, प्राधान्यक्रम असणार नाही, तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत. अतुलजी, मला एक शेवटी थोडक्यात सांगा, आपल्याला वेळ खुणावती आहे नेहमीप्रमाणेच, की समाजाला जलसाक्षर कशा प्रकारे करणं आवश्यक आहे, कारण तो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. समाजाकडून जास्तीत जास्त पाणी वापरलं जातं, समाजाला जलसाक्षर कसं करायला पाहिजे, अगदी थोडक्यात सांगा. आपण एक लक्षात ठेवू, आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत याचा आपण दर विचार करतो. तो फक्त पैसा देऊन भागणार आहे का? तुम्ही पाणीच ठेवलं नाही पुढच्या पिढीला आणि उलट आधीच्या 5 पिढ्याचं पाणी काढून घेतलं आणि पुढच्या पिढीला पाणी दिलं नाही, तर असं चालणार नाहीये. हा एक मुद्दा आहे. दुसरा, आपल्याला 2 पातळीवर बदल करणं आवश्यक आहे. एक, आपली जीवनशैली ज्यामध्ये काटकसर पाण्यापासून ऊर्जेपर्यंत सगळ्या बाबतीत करणं आवश्यक आहे हे सांगितलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण आपल्या सर्व पातळीच्या राजकीय नेत्यांना आग्रह धरला पाहिजे की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, पाणी व्यवस्थापन तुम्ही चांगलं केलं पाहिजे. आपण जोपर्यंत लोकशाहीत सक्रिय होणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. अगदी बरोबर अतुलजी, आपल्या ह्या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष आपण सांगू. तुम्हीच आता म्हणालात की आपल्या समाजाने, म्हणजे थोडक्यात आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी धनाचा वारसा न ठेवता पर्यावरणाचा वारसा ठेवला पाहिजे. हे जे आपले पारंपरिक जे सगळे स्रोत आहेत निसर्गाचे, कारण हे काही आपल्याला निर्माण करता येणार नाहीत आणि हे पैशाने विकत घेता येणार नाहीत. आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. वळूया पुढील बातम्यांकडे. जागतिक तसंच आशियाई बाजारातल्या सकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 564.60 अंकांची उसळी घेतली आणि दिवसअखेर तो 26,785.55 अंकांवर स्थिरावला. गेल्या 1 महिन्यातला निर्देशांकाचा हा उच्चांक आहे.
भांडवली वस्तू, बँकिंग, ऊर्जा आणि वाहन क्षेत्रातले समभाग तेजीत राहिल्यामुळे त्यांची जोरदार खरेदी झाली. याचा परिणाम निर्देशांकावर झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 168.40 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 8,119.30 अंकांवर बंद झाला. औषधशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला. या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आयरिश वंशाचे विल्यम कॅम्बेल, जपानचे सॅतोशी ओमुरा आणि चीनच्या यू तू या संशोधकांना परजीवी संक्रमण या विषयावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. ओदिशात कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 93 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर भारतानं 17 षटकं आणि 2 चेंडूत सर्वबाद 92 धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माच्या 22 आणि शिखर धवनच्या 11 धावा वगळता बाकी सर्व भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेनं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 11 षटकात 3 बाद 64 धावा केल्या होत्या. हवामान. येत्या 36 तासात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 25. नागपूर 36, 21. पुणे 29, 21. औरंगाबाद 32, 23. नाशिक 32, 22. कोल्हापूर 30, 21. रत्नागिरी 32, 23. सोलापूर 33, 21. आणि अमरावती कमाल 35, किमान 22 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि जर्मनी यांच्यात शिक्षण, कृषी, व्यापार, अन्नधान्य, सुरक्षा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांमधल्या 18 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. भारतातून निर्यात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय संघानं घातलेली बंदी उठवण्याकरता भारताची जर्मनीकडे पाठिंब्याची मागणी. मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा. रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्र सरकारची तत्वतः मान्यता. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार, 4 जवानांना हौतात्म्य. मुंबईत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, राज्यपालांची राज्य सरकारला सूचना. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 565 अंकांची उसळी घेऊन गाठला गेल्या महिनाभरातला उच्चांक. औषधशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार 3 संशोधकांना जाहीर. आणि दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 93 धावांचं आव्हान. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.